मी मोहन सिरसाट, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा वाशिम इथे मराठी विषय शिक्षक आहे. आणि आपल्याशी हितगुज करताना आनंद वाटतो. कवी विरा राठोड यांची मनक्या पेरेन लागा ही कविता आपल्याला या सत्रामध्ये शिकायची आहे. ही कविता बोलीभाषेतील कविता आहे आणि 70 ते 75% महाराष्ट्र हा बोलीभाषेत ग्रामीण भागातून ग्रामीण भाषा बोलणार आहे. आणि पहिल्यांदा पाठ्यपुस्तकामध्ये हा प्रयोग केला गेला की बोलीभाषेतली कविता, बोलीभाषेतला पाठ्यांश या पाठ्यपुस्तकात घेतला गेला. त्यामुळे ज्या बोलीभाषेतून बोलणारे जे घटक आहेत, जो समाज आहे, जो ग्रामीण भाग आहे किंवा शहरी भाग आहे, ते पुणेरी भाषा ती पण बोलीभाषाच आहे. ती काही प्रमाण भाषा आहे असं नाही आहे. तर विविध भागामध्ये बोलणाऱ्या ज्या बोलीभाषा आहेत, खानदेशातली अहिराणी आहे, विदर्भातली वऱ्हाडी आहे, मराठवाडी बोली आहे, कोकणी बोली आहे, झाडीपट्टीतली बोली आहे, पावरी बोली आहे, काही जाती जमातीच्या बोलीभाषा आहे. अशा सगळ्या बोलीभाषांचा सन्मान व्हावा आणि प्रत्येकाला असं वाटावं की माझी जी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेला काही कुठं कमी दर्जा नाही आहे. तर त्या बोलीभाषेचा पण सन्मान झाला पाहिजे आणि बोलीभाषेकडे बघण्याचा शिक्षकाचा, समाजाचा, अधिकाऱ्यांचा जो काही दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे. खरं तर ह्या सगळ्या बोलीभाषा मिळूनच एक प्रमाण भाषा झालेली आहे. मी तर असं म्हणेल की प्रमाण भाषा असं म्हटल्यापेक्षा मराठी भाषा असं म्हणायचं, त्याच्यामध्ये बोलीभाषेचा पण अंतर्भाव झाला पाहिजे. आणि कोणी बोलीभाषेत बोललं असेल, कोणी व्यक्त झालं असेल, लिहिलं असेल तर ते स्वीकारलं पाहिजे. कारण त्या प्रदेशामध्ये तो विद्यार्थी राहतो, तो त्या बोलीभाषेत बोलत असतो, त्याचं वातावरण तेच असते. ते सगळं स्वीकारलं पाहिजे. या भूमिकेतून ही कविता या पाठ्यांशामध्ये आहे. आणि खरोखरच या निमित्ताने बोलीभाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा, समाजाचा बदललेला आहे. म्हणून आपण मनक्या पेरेन लागा ही कविता, विशेष म्हणजे या पाठ्यपुस्तकामध्ये 2 भागात ती कविता आहे. आणि पिढी घडायरी वाते हा कविता संग्रह तसा आहे की बंजारा बोली भाषेतली कविता आहे आणि तीच अनुवादित कविता प्रमाण भाषेत पण आहे पाठ्यपुस्तकामध्ये. म्हणजे विरा राठोडची मूळ बंजारा बोली भाषेतली कविता आणि विनायक पवारांनी अनुवादित केलेली प्रमाण भाषेतली तीच कविता. म्हणजे बंजारा भाषेमध्ये मनक्या पेरेन लागा आणि मराठी प्रमाण भाषेमध्ये माणसं पेरायला लागू. आता ही माणसं पेरायला लागू ही जी कविता आहे ही खरं तर गतिमानता देणारी आहे, समाजाला, प्रत्येकाला गतिमान करणारी आहे, चालना देणारी आहे, प्रेरणा देणारीच ते टायटल आहे, माणसं पेरायला लागू. म्हणजे कवी एकटा कृती नाही करत, तो सगळ्यांना घेऊन करतो. संघटित कृती आहे ही माणसं पेरण्याची. खूप सुंदर टायटल आहे. कविता छोटी आहे, संक्षेपातली कविता आहे, पण तुम्हाला सगळ्यांना जाणीव आहे कविता हा एक असा समुच्चय घटक असतो, असा ताकदवार समुच्चय घटक असतो, असा हे सार तत्वच असते जगण्याचं. ते कमी शब्दामध्ये आणि जास्तीत जास्त आशय सांगणारी ती कविता असते, त्यालाच कविता म्हणतात. फुकणे ही सगळी वीज चमकते तशा प्रकारची कवितेचा प्रत्येक शब्द, कवितेची प्रत्येक ओळ ही आपल्या मनामध्ये भिनून जाते. म्हणून तर कवी हा जिथेजिथे असतो. म्हणजे समाजामध्ये संतांची वचनं पण सहज बोलताना लोक वापरतात, किंवा जे काही उर्दू भाषिक आहे, हिंदी भाषिक आहे, ती अधूनमधून शेर शायरी म्हणत असतात. तर ती कविता असा समुच्चय घटक असतो तो की त्याच्यातून सारतत्व असते. ही तशीच कविता आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला प्रमाण भाषेतलीच कविता आपण पहिल्यांदा बघूया आणि त्याच्यानंतर पण बोलीभाषेकडे बोलूया. म्हणजे सोप्याकडून आपण कठीणाकडे जाऊया जरा. विरा राठोड हा असा ताकदवार कवी आहे. तो बोलीभाषेतून आलेला, ग्रामीण भागातून आला, दुर्गम भागातून आलेला
आणि अभावग्रस्त वंचित अशा घटकातून तो आलेला. त्याच्यामुळे त्याच्या कवितांमध्ये त्याच्या शब्दांमध्ये ताकद आहे आणि तो जोरकसपणा आहे त्याच्या कवितांमध्ये की तो त्याच्यातून आपल्याला कळून जाते की वीर राठोड काय आहे. तर माणसं पेरायला लागू याच्यामध्ये एक बी मातीत पडतो. बघा, एक बी मातीत पडतो, एक साधं वाक्य आहे. कवितेची एक ओळ जरी असली ना तर ती माणसाला जगण्याचं तत्व सांगत असते. जर बहिणाबाई चौधरी त्यांचं आपण प्रत्येक ओळ जरी घेतली तरी जगण्याचं आपल्याला कळून जाते की मन वढाय वढाय उभ्या पिकाचं लढोरं, किंवा कवी विठ्ठल वाघाची कविता काया मातीत मातीत एक ओळ आहे, किंवा डॉक्टर यशवंत मनोहरांचं ती कविता आहे की कालचा पाऊस आमच्या गावी आलाच नाही. ते एक वाक्य कवी ग्रेसांची कविता आहे, भय इथले संपत नाही. ते एक वाक्य कवितेचं ते सगळ्या समाजाला दिशादर्शक करते. तसं हे एक वाक्य आहे, एक बी मातीत पडतं, मातीशी त्याचं घट्ट घट्ट नातं जडतं. याच्यामध्ये लय आणि त्याच्यामध्ये गोडवा पण आहे या कवितेमध्ये, या कडव्यांमध्ये. आता एक बी मातीत पडतं. बी हे खरं तर एक प्रतिमा आहे आणि बीची प्रतिमा, बीजाची ही प्रतिमा खूप ताकदवान आहे. बीज म्हटलं की त्याच्यामध्ये पोटेन्शियल गोष्टी असतात. ते प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहतं उन्हामध्ये, पण बीजामधले जे कंटेंट आहेत ते कायम राहतात. आणि जेव्हा ते मातीशी त्याचा संपर्क येतो, जेव्हा त्याचा पाण्याशी संपर्क येतो, माती, पाणी आणि बीज याच्याशी संपर्क आल्यानंतर त्याच्यात मग अंकुर फुटतो. ती ही सुंदर कल्पना कवीनं मांडलेली आहे की एक बी मातीत पडतो. म्हणजे हे तर मी तर असं म्हणेन विश्वाचं तो एक हेच आहे, विश्वाचा तो एक योग आहे, माती आणि बीज, आणि त्याला योग्य वातावरण म्हणजे पाणी, त्याचं मिलन होते. मातीशी त्याचं घट्ट घट्ट नातं जुळतं. आता घट्ट घट्ट नातं म्हणजे काय की तो उपरा राहत नाही. बीज मातीत पडलं की त्याचं मातीशी नातं घट्ट होऊन जातं आणि घट्ट घट्टमध्ये जरा अधिक त्याची नाळ त्या मातीशी जुळल्याचा आपल्याला अनुभव येऊन जातो. जडतं म्हटलं त्याने, जडणे म्हणजे आपण त्याच्याशी समरूप होणे, त्या मातीशी, असा तो बीजाचं मातीशी. आता गवताची बीज पहा ना, किती दिवस राहतात उन्हामध्ये, आपल्याला कळत पण नाही या मातीमध्ये गवताची बीज आहेत. हो ना, किती वर्ष राहतात ते. दुष्काळ पडल्यानंतर तशीच राहतात आणि जेव्हा पाण्याशी संपर्क आला तेव्हा ते वर उभारतं. ते माती त्याला लावते जीव. माती पण काय, माती म्हणजे ही मायाच आहे. लोकांनी जीव लावणं, मायनंच जीव लावावा, मातीनंच जीव लावावा. कारण माती आणि माय ही एकच आहे. माय काय, माती काय, एकच आहे. समानार्थी शब्द आहेत ते, असं मी म्हणतो. म्हणून माती त्याला लावते जीव. मातीचं बीज पडल्यानंतर त्याला जीव लावतेच ती, कारण तो जो जिव्हाळा आहे तो मातीमध्ये आहे आणि मातीपासूनच आपण बनलेलो आहोत. खूप सुंदर 4 ओळीत त्याने खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. अशी काय घडते, ऊन वारा, पाऊस पाणी, वारं वावधन, दुष्काळाशी लढते. म्हणजे ते जे बीज आहे, बीज मातीत पडल्यानंतर जे काही गोष्टी घडतात की ती जीव लावते माती त्या बीजाला, आणि मग ऊन वारा येतो, पाऊस पाणी येते, वारं वावधन येते. आता हे सगळे वारं वावधन हा बोलीभाषेतला शब्द आहे, ओके नाही. वावटळ हा प्रमाण भाषेत म्हणू आपण, किंवा वादळ प्रमाण भाषेत म्हणू आपण. तर ऊन वारा, पाऊस पाणी, वारं वावधन, दुष्काळाशी लढते. म्हणजे हे सगळी विपरीत अवस्था आहे आणि विपरीत अवस्थेमध्ये ते बीज मातीशी नातं जुळल्यानंतर माती त्याला जीव लावते. त्याच्यानंतर ह्या सगळ्या विपरीत परिस्थिती आल्यानंतर, दुष्काळाची परिस्थितीसुद्धा असताना, तो अंकुरलेला जो काही बीजाने अंकुरलेलं रूप जे आहे, ते रूप ह्या सगळ्या विपरीत परिस्थितीशी ते लढते आणि त्या मातीतून तरारून बाहेर येते.
तो अंकुर. आणि गोष्ट कशी आहे, किती कोमल अंकुर असतो, किती कोवळा असते, किती नाजूक असते. पण तो अंकुर वर आल्यानंतर ऊन वारा सगळं झेलते. संत तुकारामांनी म्हटलंय, ओले मूळ भेदी खडकाचे अंग. हो ना, ओलं मूळ आहे, पण ते खडकाचं अंग भेदते, खडकाला पण फोडून टाकते. संत तुकारामांनी म्हटलंय तसा हा ओला अंकुर मातीतून टरारून वर येतो, त्या ढेकलाला बाजूला सारून वर येतो. हे काय येतो? त्याला मातीची संगत मिळाली, त्याला पाण्याची संगत मिळाली, आणि म्हणून तो वर येतो. कवीनी जे मिथक वापरलेले आहे, मिथक पण आहे. बीज हे प्रतिमा आहे आणि झाड हे मिथक आहे. झाड म्हटलं की आपल्याला त्याच्या अवतालभोवतालचे सगळे संदर्भ लक्षात येतात. सावली आहे, फळं आहे, साल आहे, गुणकारी औषधी त्याची पानं आहेत. काय नाही, झाड म्हटलं की सगळंच आहे. ती मिथकच आहे, त्याची व्याप्ती मोठी आहे. कवितेमध्ये प्रतिमा, प्रतीकं आणि मिथकं यांनीच ती कविता बनलेली असते, त्यानंच ताकदवार होत असते, त्यानंच ती जोरकस असते त्याच्यामध्ये. आता एक दिवस त्याला झाड करूनच सोडते. ती माती इतका जीव लावते, इतका जीव लावते. पुढे त्यांनी काय म्हटलं, अगोदर म्हटलं होतं, माती घट्ट घट्ट नातं त्या मातीशी त्याचं जडतं, आणि माती लावते त्याला जीव, जीव लावते. आणि इतका जीव लावते हे सगळं सोसण्याचं बळ माती त्या बीजाला देते. बीज हे खरं तर ही पण एक मिथकच आहे कोकणी. आता बीज कसं असते, तुम्ही वर्गात शिकत असता, शिक्षक शिकवत असतात, संवाद साधत असतात, तर ते ज्ञानबीज पेरत असतात तुमच्यामध्ये. ते ज्ञानबीज आहे. बीजाची संकल्पना ही व्यापक आपण गृहीत धरली पाहिजे. नुसतं शेती मातीशी संबंधित नाही, ज्ञानबीज आहे. कुटुंबामध्ये तुम्हाला आई एखाद्या वेळेला ओरडते, वडील एखाद्या वेळेला तुम्हाला मार पण देतात किंवा त्या पद्धतीनं तुम्हाला ओरडतात पण, तर ते संस्कार बीज आहे. म्हणजे बीजाची व्याप्ती इतकी मोठी आहे की ती व्याप्ती अनेक ठिकाणी आपण नेऊ शकतो. या कवीची विचार करण्याची जी काही ताकद आहे ना, ती अधिक विशाल आहे, विश्वव्यापी आहे. म्हणून त्यांनी एक बी मातीमध्ये पडतं अशा प्रकारची ती सुरुवात केलेली आहे. आणि शेवट काय केला बघू आपण त्याच्यात. त्याने असं म्हटलं की एक दिवस त्याला झाड करूनच सोडते. बघा, झाड करते नाही म्हटलं त्याने, करून सोडते. म्हणजे ते माती त्या बीजाचा अंकुर आल्यानंतर, त्याचं रोप बाहेर आल्यानंतर सगळा आधार ती माती देते. आधार, ती आधारच बनते. कारण कसं आहे, कुटुंबामध्ये आई आधार असते आणि बाकी प्राणी पक्ष्यांमध्ये नर तर निघून जातो, ती मादीच त्या पिल्लांना वागवते, मादीच संगोपन करते, त्याला पिल्लांना शिकवते पक्ष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये. हो का नाही? म्हणजे माती आणि आई, मादी ही एका समान धर्मी आहेत दोघी पण. म्हणजे एखादी पक्षिणी म्हणा, पिल्लाला जन्म दिल्यानंतर तिला खाऊ घालण्यापासून पंखात बळ येईपर्यंत ती त्याला पोसत असते, त्याचं पोषण मूल्य देत असते. प्राण्यांमध्ये पण, हो का नाही? म्हणजे किती कुत्रीला किती पिल्लं जरी झाली असेल, त्या सगळ्या पिल्लांचं ती पोषण करते आणि त्या पिल्लांना जगवते, वाढवते, मोठं करते. तसं इथे म्हटलेलं आहे. म्हणजे झाड करूनच सोडते असं म्हटलेलं त्यांनी. शेवटच्या दोन ओळी खूप महत्त्वाच्या आहेत. चला आपणही. बघा, चलामध्ये काय आहे, सगळ्यांना प्रेरित करण्याची ताकद आहे. एका शब्दामध्ये एक शब्द कवीने वापरला, चला. तर चलामध्ये सगळ्यांना प्रेरणा दिलेली आहे, सगळ्यांना आवाहन केलेले आहे, सगळ्यांना सोबत येण्याची, संघटित येण्याची, एकत्रित येण्याची, एकतेचा संदेश देऊन एकत्रित काम करण्याची, एकात्मतेची
त्याच्यातून ती कृती दाखवलेली आहे. चला आपणही, म्हणजे चला आपणही म्हणजे स्वतः कवी पण त्यात गृहीत धरलेला आहे. आणि आपण म्हणजे सगळे मिळून माणसं पेरायला लागू. आता आपल्याला हा कवी अगोदर बीजाचा संदर्भ देतो आणि आता काय पेरायला सांगतो, तो माणसं पेरायला सांगतो. आणि माणसं पेरायला लागू म्हणजे पेरू पण नाही म्हणत, माणसं पेरायला लागू. आता माणसं पेरणं म्हणजे काय झालं? माणसं पेरणं म्हणजे माणुसकी जागवणं प्रत्येकामध्ये. दिवसेंदिवस काळ कठीण चाललेला आहे आणि भेद सगळ्या पातळ्यांवर येत आहे. भिंती माणसांमध्ये भिंती उभ्या राहत आहेत. आपण अमेरिकेमध्ये बघतो की तिथे ब्लॅक आणि व्हाईट अशा प्रकारचा जो भेद उफाळून आलेला आहे. भारतातही आपण बघतो जातीभेद, धर्मभेद, प्रदेशभेद, स्त्री पुरुष भेद, भेदाच्या भिंती खूप भक्कम होत चालल्या आहेत दिवसेंदिवस ग्लोबलायझेशनमध्ये. म्हणून कवीला हे अपेक्षित नाही, कवीला समतेची मूल्य अपेक्षित आहे. भारतीय संविधानातलं समता भाव अपेक्षित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समता भाव अपेक्षित आहे कवीला. महात्मा फुले, शाहू महाराज अशा ज्या पुरोगामी परिवर्तनवादी विचारांच्या भरणा या एका शेवटच्या वाक्यांमध्ये त्यांनी केलेलं आहे की माणसं पेरायला लागू. आणि पेरण्याची जी क्रिया आहे ना ती फार भन्नाट आहे. हे क्रियापदच मला आवडते, पेरणं. अरे आपण पेरतो म्हणजे नवसृजन निर्माण करतो, नवसर्जन निर्माण करतो, नव्या गोष्टी निर्माण करतो. तर हे नवं विश्व निर्माण करायचं आहे या कवीला, विरा राठोडांना. आणि ही सुंदर कविता आहे. मी तीच कविता फक्त आता एकदा बोलीभाषेत वाचेल. एक बी जमीम गडच, जमिती ओरो नातो जुडच, धूळ ओन लगाडच जीव, आसो काही घडच, पाणी पावस उंदाळो वरसाळो, आंधी आंघोळो, दुष्काळे ती लढच, एकदन ओन झाड करणच छोडच, चालो आपण बी मनक्या पेरण लाग जावा. हा आशय आपल्या सगळ्यांना कळला पाहिजेत. आणि या कवितेतले बीज आहे, झाड आहे, माणसं आहेत, हे मिथकं सगळ्यांनी समजून घेतली पाहिजेत. आणि त्याची व्याप्ती खूप आहे. आपल्याला सांगायचं म्हटलं तरी अधिक याचा आपण खोलात जाऊ शकतो, पण आपल्या वेळेची पण मर्यादा आहे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी ही कविता, बोलीभाषेतली कविता पाठ करा, स्वतः प्रमाण भाषेतली पण कविता पाठ करा. सोपी आहे, लहान आहे. आणि ही कविता आपल्या बोलीभाषेत अनुवादित करा आणि आपल्या बोलीभाषेमध्ये लिहिते व्हा आणि सगळ्यांशी समतेची वागणूक द्या, असा संदेश कवी राठोड यांनी दिलेला आहे. धन्यवाद.